आपण सर्वांना माझा चरणम शरणम गच्छामी. मी कविता महाजन आपण सर्वांचा हार्दिक स्वागत करत आहे आपल्या मंगळवारच्या रात्री 9 वाजताच्या मराठी क्लासमध्ये. तर P3Y ही एक अशी शक्ती आहे की ज्याच्याने तुमची माझी पूर्ण विश्वातल्या प्रत्येक लोकांची सुखद इच्छा पूर्ण होऊ शकते. पण हे एक सुपर सायन्स आहे. तर ह्याचा उपयोग कसा करायचा आहे की कसं शिकून आपण आपल्या आयुष्याला अजून सुंदर शांतिमय आणि आनंदी बनवू शकतो. तर हे सगळीच गोष्ट आपण ह्या क्लासमध्ये शिकणार आहोत. तर हे क्लास आहे त्यामुळे ह्या क्लासमध्ये सांगण्यात जेही येत आहे ते लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि जेही शिकवण्यात येत आहे ते पण आपल्याला शिकायचं आहे आणि अंमलमध्ये ठेवायचं आहे. तर आलेले इथे उपस्थित सगळे P3Y करता आणि जेही व्यक्ती ऑनलाईन बघत आहे त्या प्रत्येकाचं ह्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही सगळेच लोक खूप लकी आहात किंवा खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला P3Y हे क्लास अटेंड करण्याची इच्छा झाली. प्रचार खूप लोकांमध्ये होतो, खूप लोकांना सांगण्यात पण येतं, पण त्यांनाच इच्छा क्लास अटेंड करण्याची त्यांनाच इच्छा होते ज्यांचं फळ किंवा त्यांचे भाग्य बदलणार असणार तेव्हाच परमजी प्रत्येक त्यांची किंवा त्यांच्या देवी देवताची भक्ती पडते तेव्हाच परमजी भेटतात. तर आपण सगळे लकी आहोत. तर P3Y पहिला P म्हणजे परमजी. तर परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. दृश्य परमजीचे दर्शना हेतू आपले छोटे मोठे 10 इच्छा पूर्ण करायचे आहे. तर त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे दृश्य परमजी ठेवू शकता. आणि निराकार तर निराकार परमजी म्हणजे हे गुडलक प्रकार. P3Y शक्ती काय आहे तर हे 1 ते 11 वाक्य जे आहे ते ह्या संक्षिप्तमध्ये दिलेलं हे परमजीच आहे. हे निराकार परमजी आहे. तर आपण ह्या क्लासमध्ये परमजीची शक्ती आहे मग त्याकरता आपण परमजीचं ह्या क्लासमध्ये मानसिक पूजन करू त्यांचं आवाहन करू आणि त्यांच्याकडनं आशीर्वाद मागूया. त्यासाठी बोलूया त्वमेव माताचा श्लोक. बोलूया सोबत. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधू च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवनी. बोला हे परमजी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार करती हूँ. परमजी आजच्या ह्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या. माझं येत्या पुढचे सगळे आठवडे छान जाऊ, आनंदित जाऊ असं करा. माझे सगळे काम सगळे थांबलेले काम पार पाडू असं करा. माझ्या मनाला शांतता द्या. मी तुमच्या शरणमध्ये आहे. ह्या क्लासनं आपली शक्ती द्या. हे झालं आपण पहिल्या P म्हणजे परमजीची आपण मानसिक पूजन केलेलं आहे. त्यानंतर आहे आपल्या आयुष्यामध्ये जिवंत गुरु असायला पाहिजे. तर गुरु म्हणजे काय की जेव्हाही आपल्याला त्रास होतो ना तेव्हा आपण कुठेही जात असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळा वाटतं की कोणीतरी असावं की जे आपल्याला त्या त्रासमधून बाहेर काढायला पाहिजे किंवा त्या गोष्टीला कसं हँडल करायचं आहे ते आपल्याला शिकवणारा व्यक्ती पाहिजे. तर ते असतात आपले गुरु किंवा आपले शुभेच्छुक. पण आपल्या शुभचिंतकची जे संख्या आहे आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये खूप कमी असते. आता एक उदाहरण की आपल्याला जे गाईड करणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती जर आपल्याच बुद्धी अनुसार किंवा आपल्याच एक संघर्षा असेल तर आपण पुढे कसे जाऊ शकणार आहे. तर सगळ्यात जास्त तुम्हाला हे विचार करायचे आहे की ज्याच्याकडनं तुम्ही सल्ला घेत आहात तर तो बुद्धिमत्तामध्ये कसा आहे. आता बुद्धीचं वयासोबत काहीच घेणं देणं नाहीये, पण त्याची बुद्धी किती आहे त्याप्रमाणे ते तुम्हाला गाईड देतात आणि त्या गायडन्स हे आपल्याला इम्पॉर्टन्स असतं.
तर हा P3Y शक्ती जे आपल्याला शिकवतात, तर प्रेरणा गुरु आपले आहेत डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MSDCO आहे. त्यांच्या परिचय मी प्रत्येक क्लासमध्ये देत असते. पण हे असे एक गुरु आहे डॉक्टर अजित, की ज्यांना तुम्ही कधीही फोन केला तरी ते फोन उचलतात. 24/7 ते अवेलेबल असतात आणि ते म्हणतात की जे मला जे अनुभव झालेले आहेत किंवा मी अभ्यासामध्ये चांगला झालो, मला रोग तकलीफमध्ये मला मुक्ती भेटलेली आहे, मला अपार शांतीचा अनुभव झालेला आहे, तरी आणि माझ्यासारखी करोड लोकांना हा अनुभव झालेला आहे. तर हे जे शक्ती आहे ते प्रत्येकाकडे पोहोचायलाच पाहिजे. आणि त्यांनी परमजी सोबत राहून काही जे शक्ती आहे ते डॉक्टर जितने हासिल केलेली आहे. जसं हिलिंग पॉवर आहे, मेंटल डिसऑर्डर दूर करण्याचं आहे आणि डॉक्टर जितला असे भरपूर आशीर्वाद भेटलेले आहेत. तर असे आहे गुरु आपले डॉक्टर अजित. तर त्यांचं पण आपण मानसिक पूजन करूया. गुरु ब्रह्माचे श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरु वंदना. परमजी हे P3Y शक्तीचे प्रणेता. आता तुम्हाला P3Y हे सांगण्यात येतं की आपला काय कशा पद्धतीने किंवा काय काय गोष्ट आहे ते आपण आयुष्यात करू जेणेकरता आपण पुढे जाऊ शकतो. आता जेही व्यक्ती नवीन आहे किंवा जेही ऑनलाईन व्यक्ती बघत आहे, तर त्यांनी फक्त हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा तुम्हाला म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होते, खूप लहान होते, ज्युनियर KG मध्ये होते, तेव्हा तुम्हाला 10च्या पहाड यायचा का? म्हणजे 10/10 काय असतं, 10/2 काय आहे, 10/3 काय आहे? नाही. त्याची प्रोसेस झाली. म्हणजे जेव्हा तुम्ही लहान होते, त्यानंतर तुम्ही प्ले स्कूलला गेले, नंतर नर्सरीला गेले, नंतर तुम्ही ज्युनियरला गेले, सिनियरला गेले आणि सो ऑन. तर तसं मेंटल आपलं डेव्हलपमेंट त्याप्रमाणे होतं. तशी शक्ती घेण्याचे पण वेगवेगळे रूप आहे. हे गणित ज्यांना कळलं तो आयुष्यामध्ये पुढे जाणारच जाणार. आणि इतकी सोपी हे शक्ती आहे जे एकदम थोड्याच वेळेमध्ये पटापट काम करते. तर आता तर हार्ड अँड फास्ट काम आहे. तर पुरातत्व म्हणजे पुराण काळापासून किती शक्ती आहे ते जे काम करत राहिलेले आहे, त्याच्यातली उत्तम जेही शक्ती आता कलियुग मध्ये काम करत आहे, तर ती आहे P3Y, ज्याच्यामध्ये कुठलाही कष्ट नाही. तुम्हाला जप तप उपवास करायचे नाहीये, कुठलंही नष्ट नाही. म्हणजे कुठेतरी तुम्हाला काही वेस्ट करायचं आहे किंवा कुठलेही जायचं आहे, असं कुठलंही तुम्हाला वेस्ट करायचं नाहीये, म्हणजे नष्ट नाहीये. कुठल्याही गोष्टीमध्ये हरवून जाणार आहे किंवा द्यावी लागणार आहे किंवा त्याग करायचा आहे, असं कुठल्याही गोष्टी नाहीये. आणि तिसरी ठगेती नाहीच नाहीये. जेही तुम्ही आता शिकत आहात, मी जे काही बोलत आहे ते तुम्ही स्वतः अनुभव करा, स्वतः एक्सपेरिमेंट करा. P3Y हे एक सुपर सायन्स आहे. त्या सुपर सायन्स म्हणजे मी तर तुम्हाला फॉर्म्युला दिला की परम श्वास, परम योग, परम निवेदन, ह्या 4 गोष्टी बेसिक तुम्ही आणा तुमच्या आयुष्यामध्ये, तर नक्की तुम्हाला जे हवंय ते मिळणार आहे. पण हे मी तुम्हाला फॉर्म्युला दिला, पण फॉर्म्युलाचे जर तुम्ही एक्सपेरिमेंटच नाही केलं तर तुम्हाला कसं कळणार? म्हणून हे सुपर सायन्स आहे. तर जेही क्लासमध्ये तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते नक्की तुम्ही शिकून घ्या आणि त्याला ॲज इट इज तसं फॉलो करा. तर प्रत्येकाकडे वाचन हे आपल्या बुद्धीला, आपल्या विचारांना पुढे करते. जसं वाचन तसे विचार. तर आपल्याकडे P3Y कुठलंही पुस्तक असायला पाहिजे. त्याच्यातलं बेसिक पुस्तक जे आहे ते P3Y सुपर सरळ शक्ती आहे. ज्यांच्याकडे नसेल तर ते माझ्याकडनं हे मॅगझिन, हे जे पुस्तक आहे ते घेऊन जाऊ शकतात आणि रोजचे 2-3 पानं वाचू शकतात. तर आपण आज P3Y हे काय आहे हे ह्याच्यामध्ये हिंदीमध्ये लिहिलेलं आहे, तर हे मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. P3Y परमजी की शक्ति प्राप्त करने की विद्या. P3Y परमजी पप्र परम योग. अपने जीवन में त्वरित विकास करने के लिए परमजी की शक्ति प्राप्त करने की रीत, टेक्निक आणि पद्धती. P3Y सात्विक विद्या आहे. त्याच्या प्रयोगने इच्छापूर्ती, इन्कम वृद्धी, स्वास्थ्य प्राप्ती, समस्या निवारण इत्यादी ह्याच्यासाठी होत असतो. तुम्ही तुमच्या धर्म,
देवी देवतांना मानत राहा. पण जर तुम्हाला कुठलं काम बनवायचं आहे त्याच्यासाठी P3Y करत राहा. P3Y ने 75% पेक्षा जास्त काम बनतात. कुठल्याही कार्यामध्ये P3Y शक्तीचा जर तुम्ही लाभ घेतला तर जे नशिबामध्ये आहे त्याच्यापेक्षा अधिक तुम्हाला ते गोष्ट मिळणार आहे. ज्या गोष्टीमध्ये ज्या कार्यामध्ये खूप कुठं तुम्ही जाऊन आले आहे, खूप जागेवर तुम्ही गेलेले आहे, कुठेही काम झालेलं नाहीये, तर त्या कामामध्ये पण जितके बाहेर गेलेले आहेत आणि ज्या कामामध्ये तुम्हाला निष्फळता मिळालेली आहे तर इथे P3Y मध्ये त्या कामामध्ये अवश्य तुम्हाला सफलता मिळणार आहे. ज्या व्यक्तीचं काम कुठेही बनलेलं नसेल त्या व्यक्तीचं पण काम इथे बनणार. व्यक्ती मेहनती, बुद्धिमान अर्थात व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने P3Y करणारा हवा. मेहनतीला कुठलाही पर्याय नाही, मेहनत तर तुम्हाला करावीच लागणार आहे. तर परमजी म्हणायचे मैं उसी के लिए हूँ जो मेहनत करे फिर भी काम न बने. तर परमजी म्हणायचे की मी त्याच्यासाठीच आहे जो मेहनत करायचा तरी पण काम नाही बनायचं. तर हे असे खूप चांगले गोष्ट ह्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर प्रत्येक मंगळवारी आपण थोडं अंश या पुस्तकामधून वाचन करणार आहोत. तर चला आपण करूया परमजीची शक्ती घेण्याचा, ज्याच्यामध्ये एक व्यक्तीचा एक ताईचा प्रश्न होता की एखादा व्यक्ती जे मानसिक त्रस्त आहे, त्यांना सायकोफोबिक प्रॉब्लेम्स आहेत, तर P3Y ने ते दूर होणार. तर हा होणार. तर परम श्वास हे आपल्या डोक्याला, मेंदूला श्वासोच्छ्वासी क्रियाने, नुसती क्रिया नाही पण परमजीची शक्तीने त्यांची बुद्धीची वाढ होते, टेन्शन कमी होतं, ओव्हर थिंकिंग कमी होते, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि तुमच्या स्वभावामध्ये पण चेंज येतो. काही स्त्री आहेत की त्यांना वाईट खूप वाटून जातं, अरे कोणी मला काय बोलणार किंवा नाही, घाबरून आयुष्य फक्त एकच आहे. लेडीज जेंट्स वेगळं काहीच नाहीये, पण आयुष्य फक्त एकच आहे. घाबरायचं काय? तुम्ही जर चुकलेले आहात तर सॉरी म्हणून द्यायचं, पुढच्यांदा ते चूक नाही करायची. आणि जर तुम्ही खरे आहात तर घाबरायची गरजच नाहीये. तर हे चुकीचं आणि सही ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते आपल्याला नक्की करावं लागतं. तर त्याच्यासाठी काम करतं हा डोकं आणि मन. तर ते आपल्या कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे. तर हे परमश्वासची क्रियाने नक्कीच ते कंट्रोलमध्ये राहतं. त्याशिवाय ज्यांना हायपर ऍसिडिटी, गॅसेस, डायबिटीस ह्या ज्यांना प्रॉब्लेम आहे ते पण परमश्वास करू शकतात. लहान मुलं जे आहेत अभ्यासाच्या आधी जर परमश्वासची या शक्तीचा प्रयोग केला तर त्यांची या शक्तीमध्ये नक्की वाढ होणार. तर श्वास घ्यायचा आहे तोंडाने, श्वास छातीत भरायचा आहे, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. एक परमश्वास करून दाखवते, ते तुम्ही शिकून घ्या. हे आहे एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. पण परमजीची शक्ती ह्याच्यासोबत आपल्याला जोडायची आहे. तर बोलूया ह्याच्यामध्ये दिलेले 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी परम श्वास हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, बुद्धी शार्प करा, माझं मन शांत करा, टेन्शन डिप्रेशन दूर करा. 10 लांब परम श्वास.
तर दश म्हणजे बश. तर हे 10 परमश्वास जसे सांगितले तसे घ्यायचे आहे. तर गणेश भाऊ तुम्ही एकदम परफेक्ट आणि करेक्ट परमश्वास घेतलेले आहे. तर असंच लांब परमश्वास करत राहायचे आहे. एकदम परफेक्ट घेतलेले आहे. आज तुमच्या दुसऱ्या तरी पण तुम्ही खूप छान शिकले आणि असंच पद्धतीने करायचे आहे. फक्त लक्षात ठेवायचं गर्दन फक्त आपण सरळ ठेवायची. आता तुम्ही क्लास अटेंड करतायत म्हणून खाली पण गर्दन सरळ ठेवायची. तर हे परमश्वास जसं सांगितलं त्याप्रमाणे ह्याचा उपयोग करत राहायचा आहे. हळूहळू तुम्हाला त्याचा पण ते पण कळेल की कशी शक्ती तुम्हाला ह्याच्यातून मिळत आहे. आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी. तर सगळ्यांना निवेदन आहे की त्यांनी पाण्याचा ग्लास किंवा बॉटल घेतलेला असेल तर डॉक्टर अजित ते आपल्याला सिद्ध करून देणार आहे. तर पाणी जेव्हा डॉक्टर अजित म्हणतात की पाणीकडे बघत राहा तर तेव्हा उजव्या हातात पाण्याची बॉटल किंवा ग्लास घेऊन बसायचे आहे आणि आपल्याला पाणी तरफ बघायचे आहे. एक व्यक्तीने असा प्रश्न पण विचारला होता की हे जे वाक्य आहे 1 ते 11 वाक्य हे काय आहे. तर हे 1 ते 8 वाक्य जे आहे ते कुठलाही श्लोक मंत्र असं काहीच नाहीये. तुम्ही जर जाप केला तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. पण कुठला तरी मेन पॉइंटला किंवा तुमची काही इच्छा पूर्ण करायची आहे तेव्हा जेव्हा तुम्ही हा नंबर डायल केला म्हणजे हा एक फोन नंबर आहे परमजीचा फोन नंबर. तर तुम्ही हे 1 ते 8 वाक्य बोलले की परमजीची अदृश्य शक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहते आणि तुमची इच्छा सगळी ती ऐकते आणि तत्पर झाल्यानंतर ते त्याच्या मार्फत काम करायची पण सुरुवात करते. तर म्हणून हे म्हणजे आपल्या भाषेमध्ये हा परमजीचा फोन नंबर आहे. तर ह्याचा काय अर्थ आहे किंवा हा श्लोक आहे मंत्र आहे तर नाही, ते काय मंत्र वगैरे नाहीये. म्हणजे धर्मच नाहीये त्याच्यामध्ये कुठला श्लोक आणि मंत्र. आणि तरी पण जर क्युरिओसिटी असेल तर तुम्ही स्वतः परमश्वास परमनाथ करत राहा, क्लास अटेंड करत राहा, तुम्हाला आपोआप त्याचे उत्तर पण मिळते. आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी आणि त्यानंतर करूया आपण परम नाम. परमजी को नमः. परमजी को नमस्कार. परमजी का स्मरण करके आज अप्रैल 23 आवाज येतोय मंगलवार में शुक्ल पूनम के पवित्र दिन पर क्लास अटेंड करने वाले सभी विद्यार्थीकर्ताओं को डॉक्टर अजीत का वीरों की भूमि राजस्थान से अजमेर से विद्या प्रचार यात्रा से आशीर्वाद कि आज का क्लास आपके लिए खूब लाभदायी रहे. वप्र पानी वप्र प्रसाद इत्यादि देखते रहिए. इन्होंने प्रसाद रखा है प्रेम से कहिए परम जी परम जी परम जी रुपया शिकार. शक्ति रखी परम जी ने पितृ शक्ति सफल हो गए. प्रयोग कीजिए पितृ शक्ति पाइए. परम जी वचन आप सर्जन हैं. सर्जन की भाषा में भाषण करना 1993 फरवरी 28 को परम जी यह वचन बोले थे. उसका विवरण बाद में सुन सकते हैं. आज परम जी संवत 30 का मेष मास का 11वां दिन है. चैत्री पूर्णिमा है. हनुमान जन्मोत्सव है. आज सुबह करीब 3:30 बजे से पूनम शुरू हो गई है. आज बहुचराज जी का मेला है. आज वैशाख स्नान का आरंभ हो गया.
आज जैनों की सिद्धाचल की यात्रा है और आयम्बल होली का दिन है। आज वैष्णव अनुवादान इष्टि नामक जो दिन है पूनम के आसपास की वे मनाते हैं। दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। गुरुवार को सुबह 7 बजे गोकुल नगर पितृ मेन सेंटर में होगा इनकम बुद्धि पितृवाई क्लास। और आज पूर्णिमा है, उनका क्लास शाम को 7 बजे ऑनलाइन होगा। और रविवार को अप्रैल 28 को पितृवाई क्लास महीने का अंतिम रविवार शाम को 7 बजे गोकुल नगर पितृवाई मेन सेंटर में होगा। और 1 तारीख को बुधवार को मासिक परम निवेदन रिलीज होगा। पूरा मई मास अच्छा जाएगा। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। और जो भी आज के क्लास के होस्ट हैं उनको परम जी का स्मरण करके ट्रेन से डॉक्टर जीत का आशीर्वाद। सभी युवाओं को पूरा आशीर्वाद। और अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट भी कीजिएगा। और अपनी चैनल मित्र टीएचएफ और अन्य ब्रांच चैनलों को एक या अधिक व्यक्तियों से सब्सक्राइब कराइएगा। परम जी को और पहुंचो। शरणम शरणम गच्छामि। डॉक्टर अजित प्रचार यात्रासाठी राजस्थानला जात आहेत, तर ते ट्रेनमध्ये आहेत आणि न चुकता आपल्यासाठी मेसेज पण त्यांनी दिला आहे। तर 1 मे पूर्ण महिना चांगला छान जायलासाठी किंवा आपली जेही 1 महिन्याचा पावर घेण्यासाठीचा मासिक परम निवेदन आपण देणार आहोत। तर ते मासिक परम निवेदन मराठी भाषा म्हणजे 18 भाषांमध्ये आपण ते रिलीज करतो। तर 1 तारखेला हिंदी, गुजराती आणि बाकी इतर भाषा असेल आणि तसं तबक्क्याने पण तुम्हाला हे मासिक परम निवेदन मिळणार आहे। तर नक्कीच हे परम निवेदन तुम्ही करायचे आहे। आता आपण करणार आहोत परम नाद। हे परम नादची क्रिया इतकी दिव्य क्रिया आहे की ज्यांनाही अशी इच्छा आहे की मला माझे देवी देवताचे दर्शन करायचे आहे किंवा जेही देवी देवता झालेले आहेत तर ते मला काय सांगू इच्छितात किंवा मनुष्य जीवाला काय सांगू इच्छितात, कशासाठी झालेले त्याचे तथ्य प्रॉपरली आपल्याला कळायला पाहिजे। तर तशी मानसिक बुद्धी आध्यात्मिक उन्नतीसाठी परमयोग हे खूप लाभदायी आहे आणि तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो त्याच्यासाठी जास्तीत जास्त शक्ती खेचणारी ही विद्या म्हणजे परम नाद। परम श्वासची क्रिया सारखीच ही परम नादची क्रिया आहे। तोंडाने श्वास घ्यायचा आहे, छातीत भरायचा, नाकातून श्वास बाहेर काढायचा आणि गर्दन, मस्तक आणि कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे। एकदम स्थिर आणि सिरियस की परमजीची शक्ती माझ्या समोर उभी आहे आणि ते मला शक्ती देत आहे। हे शक्ती चा अनुभव तुम्ही स्वतः करू शकणार ह्या क्लासमध्ये, कारण की ह्या क्लासमध्ये डॉक्टर जीने स्वतः आशीर्वाद दिलेला आहे की जेही व्यक्ती हा मंगळवारचा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण आठवड्यात चांगलं जाणार, आनंदित खुशखुशाल जाणार, त्यांचे टेन्शन कमी होणार आणि त्यांची इच्छा पूर्ण होणार। तर चला आपण हे जे आनंद आहे, हे जे शांतीचा अनुभव आहे ते आपण करूया, अनुभव करूया आणि परमजीची शक्ती आपल्या जवळच आहे ते पण आपण अनुभव करू। तर त्याच्यासाठी परमजीची जी शक्ती आहे ते आपल्याला जोडायची आहे। हे 1 ते 11 वाक्य बोलून, तर पहिले बोलायचे आपण 1 ते 8 वाक्य आणि त्यानंतर लगेच करू 3 परम नाद आणि मस्तिष्क नमून आपण आपली सगळी इच्छा मागून घ्यायची आहे। ठीक आहे, बोलूया 1 ते 8 वाक्य। परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, माझी आध्यात्मिक उन्नती करा, माझं टेन्शन दूर करा,
माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. माझ्या आयुष्यात जेही अवरोध आहे त्याला दूर करा. नेगेटिव्ह लोकांना दूर करा, नेगेटिव्हिटीला दूर करा. रात्री चांगली झोप येऊ द्या. आता स्थिर ताट बसायचे आहे. लांब 3 परांनाद. मस्तिष्क म्हणून आपली सगळी इच्छा मागून घ्या. तर हे आहे परमनाद. तर नक्की सगळ्यांना शांतीचा अनुभव झालाच असेल. तर हेच शांती आणि परमजीची शक्ती दिवसभरामध्ये जर आपल्यासोबत राहिली तर मजा आहे कि हमारे साथ कुछ हो जाए, कुछ नहीं होगा. तुम्ही स्वतः हिंमतवान, शक्तिशाली आणि बुद्धिशाली असणार. लोकांना तुमच्याशी बोलावं असं वाटेल. ज्या लोक तुम्हाला तुच्छ गणतीमध्ये ठेवत असेल त्या लोक समोरून तुमच्याशी बोलायला येईल. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. तर प्रत्येक वेळा लक्षात ठेवायचं, या संसारात ह्या जीवनात आले ते लोकांसाठी तुम्ही आलेले नाही. तुम्ही जेव्हा त्रासमध्ये असतात तेव्हा लोक तुम्हाला मदत करायला येत नाही. आणि सोबत जेव्हा लोक येतात तर 4 वेळा बोलून दाखवतात, मी केलं बरं का, मी केलं बरं का, मी केलं बरं का. त्यापेक्षा कशाला कोणाकडे हात फिरवायचे आहे. परंतु आहे ना, सगळं करून घेते आणि जसे आहे तसे मला करून द्या. मला फक्त शांती आणि आनंद पाहिजे माझ्या आयुष्यामध्ये आणि माझी जी इच्छा आहे ते पूर्ण मला माझी पूर्ण झालीच पाहिजे. जशी माझी इच्छा की कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये असते तर टेन्शन येत नाही. आणि आलं, मनुष्य आहे, भगवान थोडी आहे की टेन्शन येत नाही, राग येत नाही, रडू येत नाही. अपयश येतं, खूप येतं, पण मला किती वेळपर्यंत त्या टेन्शन मध्ये राहायचं आहे हा माझी चॉईस आहे. खूप लोकांना कळतच नाही की या टेन्शनला कितपर्यंत घेऊन जायचंय किंवा किती घ्यायचे आहे. मला त्याच्याला स्विच करता येतं. हे परमच्या शक्तीमुळेच झालेलं आहे. तर हे जे अनुभव मी सांगते त्याच्यातले भरपूर अनुभव तुमचे पण असतील. तर हे आजच्या क्लासमध्ये आपण जे शिकले, परम श्वास, परम नाद आणि त्यानंतर हे 1 ते 8 वाक्य ह्याचे आहे पप्र. जर तुम्हाला कोणाला पप्र बोलता येत नसणार तर स्टार्टिंग मध्ये मला फोन करा, मी तुम्हाला पप्र घेऊ लागेल. तर कुठलीही छोटी इच्छा तुम्ही मागू शकता. डोकं दुखतंय, मला माझं डोकं दुखणं थांबू द्या, किंवा मी बाहेर चाललोय, माझी काही मीटिंग आहे तर ते सक्सेसफुल होऊ द्या, मी लोकांना बोलते, मला भीती वाटते. जेही इच्छा तुम्हाला, कुठली इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ते सगळे ह्या 1 ते 8 वाक्यामध्ये तुम्ही मागून घ्यायचे आहे. तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होणार. जर तुम्हाला येत नसेल मला फोन करा किंवा व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला ते पप्र करू लागेल. तुम्हाला एक दोनदा तुम्हाला पप्र केला की तुम्हाला नक्कीच ते येऊन जाणार आहे. तुम्ही सगळं खूप स्मार्ट आहात. इथपर्यंत आले तर परमजीची शक्ती घ्यायलाच आले आहे. तर म्हणूनच तुम्ही सगळे हे तुम्ही पूजनीय आहात की तुम्ही ती रिवाय करता झालेले आहात. तर आता जेही शिकवले आहे परमश्वास, परमनाद, पप्र हे करत राहा. आणि परम निवेदन सकाळी करायलाच पाहिजे. त्याच्यासाठीची माहिती पुढच्या क्लासमध्ये मी देणार आहे की कसं परम निवेदन सकाळी सकाळी करायचं आहे. प्रचार, मला शांती भेटली. मी मंगळवारचा क्लास अटेंड केलं तर मला आनंदाचा अनुभव झाला, शांतीचा अनुभव झाला. स्वतःच्या पोटामध्ये फक्त ठेवायचं नाही, लोकांना पण सांगायचं की मी एक मंगळवारचा क्लास अटेंड करतो, मला बरं वाटतं, तर मनाला शांती भेटते, इच्छा पूर्ण होते. तर तुम्हाला पण करायचं आहे का, हे मी लिंक पाठवते. हा प्रचार. न काही करताना रील्स वगैरे, व्हिडिओ वगैरे आपण फॉरवर्ड करतो. तर ज्या गोष्टींनी लोकांना जर शांती मिळणार असेल किंवा त्यांची इच्छा पूर्ण होणार असेल तर का नाही पाठवायचं. आणि हे माझे परमजी आहे, हा माझा क्लास आहे, तर मी नक्कीच हे पाठवणार.
तर हे प्रचार पण करण्याची हिंमत आपल्याला ठेवायची आहे. आणि खूप सोपं आहे. क्लासची लिंक पाठवायची आहे, युट्यूब क्लासची लिंक पाठवायची आहे. नाही कळलं प्रश्न विचारतील, अहो काय आहे, तर तुमच्याकडे हे जे आहे गुड लक ऑफ कार्ड, तर हे द्यायचे आहे. किशोर भाऊ खूप जास्त बुद्धिशाली आहे की ते नवीन नवीन लोकांना गुड लक ऑफ कार्ड ऑफर करतात. आणि जीव पण कसा शोधला की जे गुड लक ऑफ कार्ड ज्यांनी दिला तर ते क्लास अटेंड पण करतात. तर आपल्याला वेळ नकोय, आपल्याला परमजीचे जे जुने जीव आहेत तर ते पाहिजे. तर तुम्ही एखादा तेव्हा म्हणला की हे परमजी गुड लक ऑफ कार्ड तुमच्या एक महिना गुड लक राहील, तर ते आपोआप त्यांना आकर्षण होईल. आपल्याला तसे लोक पाहिजे. तर असं आपल्याला प्रचार करायचे आहे आणि अशीच नवीन नवीन गोष्ट आपण प्रत्येक क्लासमध्ये शिकणार आहोत. तर चला आपण करूया आजचा क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परमजी को नमस्कार करते हैं. परमजी आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. परमजी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळे हसत राहा, प्रत्येकांना हसत राहा, आनंदित राहा आणि PTY नक्की डेली करत राहा. कन्सिस्टन्सी इज मस्ट. म्हणजे नियमितता हे अति गरजेची आहे. तोपर्यंत तुम्हाला ह्या दिवसांमध्ये कुठला अनुभव झाला किंवा तुम्हाला पप्पा करायचे आहे किंवा शिकायचे आहे तर माझा पर्सनल नंबर तुमच्याकडे आहेच, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. जे आता ऑनलाईन बघत आहे ते पण आणि जे ऑफलाईन बघत आहे ते पण, तर ते सगळेच लोक कॉन्टॅक्ट करू शकतात. तोपर्यंत सर्वांना माझ्या चरणाम शरणम गच्छामी देते.